तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो, मी अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी। तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? आशा करतो की तुम्ही सगळे मस्त असाल आणि मजेत असाल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका अशा स्टॉकबद्दल ज्याच्यामध्ये सध्या स्प्लिट अनाउन्स झालेला आहे। आणि मित्रांनो, हा स्प्लिट जो आहे तो साधासुद्धा स्प्लिट नाही आहे, खूप मोठा स्प्लिट आहे। जो स्प्लिट आहे त्याचा रेशो आहे मित्रांनो 1:5। म्हणजे जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये ह्या कंपनीचा एक शेअर असेल तर स्प्लिट नंतर ते शेअर्स किती होतील? 5 शेअर्स ह्या ठिकाणी होतील। सो मित्रांनो, हा खूप मोठा स्प्लिट आहे। आणि स्प्लिट झाल्यानंतर जनरली काय होतं, जी कंपनीची फेस व्हॅल्यू असते त्याचे सुद्धा काय होतात, तुकडे होतात। म्हणजे आता ह्या कंपनीची फेस व्हॅल्यू मित्रांनो 10 रुपये आहे, म्हणजे आता ही फेस व्हॅल्यू काय राहील, ह्या ठिकाणी 2 रुपये ह्या ठिकाणी राहणार आहे। आणि मित्रांनो, इथून पुढे हा स्टॉक स्प्लिट होणार नाही, बोनस देऊ शकतो पण स्प्लिट होणार नाही, कारण 2 ही फेस व्हॅल्यू काय असते, शेवटची फेस व्हॅल्यू असते, ह्याच्यावर स्टॉक ह्या ठिकाणी स्प्लिट होऊ शकत नाही। सो मित्रांनो, आता आपण ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का? कारण मित्रांनो, स्प्लिट झाल्यानंतर स्टॉकमध्ये लिक्विडिटी खूप जास्त वाढते आणि स्प्लिट झाल्यानंतर स्टॉकची प्राइस आणखीन जास्त वाढण्याची ह्या ठिकाणी काय असते, संभाव्यता असते। ह्याची बरीचशीच उदाहरणं मी तुम्हाला ह्या ठिकाणी देऊ शकतो। हिस्ट्रीमध्ये सुद्धा अशी बरीचशीच उदाहरणं ह्या ठिकाणी आहेत। काही महिन्यांआधीच ह्या ठिकाणी काय झालं होतं, BDLचा म्हणजे काही दिवसांअगोदर BDLचा स्टॉकसुद्धा स्प्लिट झाला आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता स्प्लिट झाल्यानंतरनं 50%पेक्षाची जास्त रॅली आत्तापर्यंत ह्या स्टॉकने दिलेली आहे, फक्त 1.5 महिन्याच्या कालावधीतच। सो मित्रांनो, स्प्लिट झाल्यानंतर जर स्टॉक फंडामेंटली स्ट्रॉंग असेल तर चांगली रॅली ह्या ठिकाणी करू शकतो। सो चला मित्रांनो, पाहून घेऊया तो कोणता स्टॉक आहे आणि त्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायला पाहिजे का नाही। सो मित्रांनो, ज्या स्टॉकबद्दल चर्चा करतोय त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव आहे रेमसन्स इंडस्ट्रीज लिमिटेड। 1020 रुपये करंट प्राइस चालू आहे आणि आत्तापर्यंत मित्रांनो रिटर्न बघू शकता, IPO आल्यापासून 2025% रिटर्न आहेत। 5 वर्षामध्ये 922%, 1 वर्षामध्ये 340% रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत। आणि मित्रांनो, एअरटेल डेटपासून बघू शकता मित्रांनो 48% रिटर्न्स ह्याने दिलेले आहेत। ओके, आणि 6 महिन्यामध्ये सुद्धा मित्रांनो 48% रिटर्न्स अराउंड ह्या स्टॉकने आपल्याला दिले आहेत असं दिसतंय। म्हणजे स्टॉकचा जो काही ट्रेंड आहे तो पॉझिटिव्ह आपल्याला लॉंग टर्ममध्ये दिसत आहे। आणि कंपनी काय करते मित्रांनो, ते सुद्धा आपण पाहून घ्या। कंपनी मित्रांनो एक ॲटो सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे, म्हणजे ॲटो सेक्टरला लागणारे जे काही कंपोनंट्स आहेत ते कंपोनंट्स बनवण्याचं काम करते। म्हणजे ह्यामध्ये केबल्स असतील, ओके, पार्किंग ब्रेक मेकॅनिझम, ओके, असे बरेचसे जे ॲटो कंपोनंट आहेत ते बनवण्याचं कंपनी काम करते। अर्थातच ॲटो कंपनी आहे म्हणजे ह्या ठिकाणी कॉम्पिटिशनला सुद्धा खूप जास्त कंपनी फेस करत असणार, त्यामध्ये काही वादच नाही आहे। सो आता आपण ह्याचे फंडामेंटल्स चेक करूया आणि त्याचबरोबर रेकॉर्ड डेट सुद्धा मी तुम्हाला सांगेन, जेणेकरून तुम्ही ह्याचा लाभ उचलू शकाल। सो मित्रांनो, मार्केट कॅप 709 करोडचा आहे, म्हणजे ही कंपनी एक काय स्मॉल कॅप कंपनी आहे, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे रिस्क अर्थातच ह्या ठिकाणी वाढते, मार्केट कॅपिटलायझेशन कमी असल्यामुळे। स्टॉकचा पी बघा मित्रांनो 52चा पी आहे, अर्थातच ओव्हर व्हॅल्यूड स्टॉक आहे आणि 160 बुक व्हॅल्यू ह्या स्टॉकची सध्या आहे। आणि मित्रांनो, ह्या ठिकाणी करंट प्राइस बघू शकता 1018 रुपयांचा आहे, म्हणजे बुक व्हॅल्यूचा आणि जर स्टॉक प्राइसचा विचार केला तर ह्या ठिकाणी 5 पट ह्या ठिकाणी काय स्टॉक महाग आहे आणि पी सुद्धा स्टॉकचा खूप जास्त हाय आहे। एकंदरीत ह्याची जर ROC आणि ROE जर पाहिलात तर 15% आणि 17% अनुक्रमे आहे, म्हणजेच एक रिजनेबल ह्या ठिकाणी ROC आणि ROE आहे, म्हणजे जो जनरली आपल्याला पाहायला मिळतो। ओके, सो ह्या ठिकाणी मित्रांनो स्टॉकचं जे काही व्हॅल्युएशन आहे ते हाय तर आहेच आणि त्याचबरोबर स्टॉक काय आहे, एक स्मॉल कॅप स्टॉक आहे, त्याच्यामुळे रिस्क ह्यामध्ये आणखीन जास्त वाढते आहे असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे। ओके, सो आता आपण बघूया ह्याचे फंडामेंटल्स आणखीन कसे आहेत ते, कारण जर फंडामेंटल्स चांगले असतील तर नक्कीच स्प्लिट झाल्यावर हा स्टॉक काय करेल, आणखीन चांगल्या पद्धतीने परफॉर्म करेल। आता आपण खाली जाऊन सर्वप्रथम ह्याचे P&L अभ्यासूया। सेल्स बघा मित्रांनो, 2021 पासून आतापर्यंत जर पाहिलं 226 कोटींची सेल्स होती आणि आता 312 कोटींची सेल्स। आणि त्यानंतर मित्रांनो नेट प्रॉफिट्स तुम्ही ह्या ठिकाणी बघू शकता, 4 कोटींचा नेट प्रॉफिट आणि आता 13 कोटींचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी आहे तब्बल 4 वर्षांमध्ये। म्हणजे नेट प्रॉफिटमध्ये अराउंड दुप्पटपेक्षा जास्त ग्रोथ ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। ओके, जस्ट 1 सेकंड गाइस, म्हणजे 3 पट ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी नेट प्रॉफिटमध्ये पाहायला मिळत आहे। ओके, सो नेट प्रॉफिटमध्ये चांगली ग्रोथ आहे, सेल्समध्ये ठीकठाक ग्रोथ आहे आणि कंपनीचे तर इक्विटी कॅपिटल भेटत 7 कोटींचं इक्विटी कॅपिटल, रिझर्व्स 104 कोटींची आणि 68 कोटींची कर्ज सध्या आपल्याला कंपनीवर पाहायला मिळत आहेत। इन्व्हेस्टमेंट कंपनीची 0 आहे, अर्थातच स्मॉल कॅप कंपनी आहे, ठीक आहे। इन्व्हेस्टमेंट्सकडून जास्त काही आपण अपेक्षा ठेवू शकत नाही किंवा बॅलन्स शीट्सकडूनही आपण काही जास्त अपेक्षा ठेवू शकत नाही, म्हणूनच ही स्मॉल कॅप कंपनी, अन्यथा ही एक लार्ज कॅप किंवा ॲटलिस्ट मिड कॅप कंपनी तरी असते। पण तरीसुद्धा कंपनीने फंडामेंटल चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी
ठिकाणी काय केलेले आहेत, मेंटेन ठेवलेले आहेत. एक चांगली गोष्ट मला वाटली की कंपनीचा कल रिझर्व्स वाढवण्याकडे आहे आणि कर्ज कमी करण्याकडे आहे. म्हणजे बघा 75 कोटींची कर्ज 2021 साली आणि आता 68 कोटींची कर्ज राहिलेली आहेत. म्हणजे कंपनीने काय केलेलं आहे, ह्या ठिकाणी आपल्या कर्जांचा जो आलेख आहे तो ह्या ठिकाणी उतरता ह्या ठिकाणी आणलेला आहे. फंडामेंटल सुधारण्याकडे कंपनीचा जास्त आपल्याला कल ह्या ठिकाणी दिसून येतोय. आता आपण थोडीशी प्रमोटर होल्डिंग बघितलं, 65% ची प्रमोटर होल्डिंग आहे. अर्थातच मागील वर्षापेक्षा प्रमोटर होल्डिंग ह्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसते, पण भिण्याची गरज नाही, अजूनसुद्धा चांगली प्रमोटर होल्डिंग ह्यामध्ये मेंटेन आहे. FIIs आणि DISने सुद्धा ह्या ठिकाणी काय केलेली आहे, हजेरी लावलेली आहे. फायनली इतक्या वर्ष ह्यामध्ये ते इन्व्हेस्टेड नव्हते, पण आता ह्यामध्ये ते काय झाले आहेत, इन्व्हेस्टेड झालेले आहेत. पब्लिकची होल्डिंग बघा 31% ह्या ठिकाणी काय पब्लिकची होल्डिंग ह्या ठिकाणी आहे. पण प्रमोटर्सने खूप आधीपासून ह्यामध्ये एक चांगला स्टेक घेऊन ठेवलेला होता असं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. म्हणजे एकंदरीत फंडामेंटल पाहता मित्रांनो खूप चांगले फंडामेंटल्स आहेत. फक्त एकच गोष्ट ह्यामध्ये आहे की कॉम्पिटेटिव्ह सेक्टर खूप जास्त आहे. ठीक आहे, कारण ॲटो कंपोनंट्स बनवणाऱ्या बऱ्याचशाच कंपनीज मार्केटमध्ये आहे, त्यामुळे भविष्यामध्ये ह्याला खूप जास्त ह्या ठिकाणी कॉम्पिटिशन फेस करावी लागू शकते. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर हे टिकले तर मग काही प्रॉब्लेमच नाही, पण जर ह्या कॉम्पिटिशनमध्ये टिकून नाही शकले तर ह्याचा खूप वाईट परिणाम इन्व्हेस्टर्सवर होऊ शकतो. अर्थातच इतकी वर्ष कंपनी बिझनेस करते म्हणजे ह्यांना कॉम्पिटिटरला तोंड देणं येत असावं असं मला वाटतंय. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये आपण ह्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण एक स्मॉल कॅप स्टॉक आहे, ही गोष्ट पण लक्षात ठेवा. आणि स्टॉक स्प्लिट झाल्यानंतर ह्याचं जे काही प्राइस आहे मित्रांनो ते राहणार आहे साधारणतः 200 रुपयांच्या आसपास. ओके, म्हणजे तिथून काय होऊ शकतं, लिक्विडिटी वाढल्यामुळे स्टॉकचं प्राइस आणखीन ह्या ठिकाणी ग्रो होऊ शकतं, वरील साईडला ह्या ठिकाणी वाढू शकतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की स्प्लिट झाल्यानंतर ह्यामध्ये एक चांगली ग्रोथ येण्याची चान्सेस खूप जास्त आहेत, कारण स्ट्रॉंग फंडामेंटल, चांगली मार्केट कंडिशन आणि त्याचसोबत लिक्विडिटी वाढणं, ह्या तिन्ही गोष्टी काय करतील, ह्या स्टॉकच्या प्राइसला आणखीन वर पुश करतील. आता याची रेकॉर्ड डेट किती असणार आहे, रेकॉर्ड डेट असणार आहे 5, म्हणजेच 5 जुलै. 5 जुलैच्या आधी जर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक्स असतील तर तुम्ही ह्याचा लाभ नक्की ह्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक आहे, आणि तुम्हाला ह्याचा लाभ त्याच वेळेला मिळणार आहे ज्यावेळेला हे डीमॅट अकाउंटमध्ये असायला हवेत. म्हणजे असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही 5 तारखेला स्टॉक खरेदी करणार आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की तुम्हाला स्प्लिट मिळेल. अदरवाईज असं होणार नाही मित्रांनो. 5 तारखेला तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये स्टॉक असायला पाहिजेत. म्हणजे T+1चं जे सेटलमेंट आहे ते 5 तारखेपर्यंत ह्या ठिकाणी कंप्लीट व्हायला पाहिजेच, म्हणजे पाहिजेच. ओके, सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड हॅव अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.